विधिमंडळात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, काय अवस्था झाली आहे महाराष्ट्राची। विधान भवनातील राडा प्रकरणी राज ठाकरेंचा संतप्त सवाल। महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, विधान भवनातील राड्यावरून संजय राऊतांची मागणी। तर राड्याचा प्रकार म्हणजे गँगवॉर असल्याची ही राऊतांची टीका। विधान भवनातील राडा प्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला अटक, आव्हाडांचा कार्यकर्ता आणि पडळकरांच्या समर्थकाला राडा भोवला। विधान भवनात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी, आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर ऋषिकेश टकलेचा हल्ला, घटनेनंतर दोघांकडूनही दिलगिरी व्यक्त। पोलिसांकडून जितेंद्र आव्हाडांची धरपकड, तर पोलिसांची गाडी रोखत आव्हाड थेट गाडीखाली शिरले। आव्हाडांना गाडी खालून खेचत बाहेर काढत पोलीस नितीन देशमुखांना घेऊन गेले। मला मारण्याचं प्लॅनिंग फेल झाल्यानं कार्यकर्त्याला मारलं, दरम्यान हाणामारी करणारे खुनातले आणि मकोकातील आरोपी पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकलेवर आव्हाडांचा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांकडे ही कारवाईची मागणी। विधानसभेत मारामारीचा प्रकार अशोभनीय, कारवाई झालीच पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर कडक कारवाई करण्याचं नार्वेकरांचं आश्वासन। विधान भवनातल्या राड्यानंतर कुणाल कामरानं ट्विट करत डिवचलं, करेंगे दंगे चारों ओर असं म्हणत कुणाल कामरा यानं डिवचलं, कायदे मोडणारे असं कॅप्शन देत कुणाल कामराची पोस्ट। विधान भवनात आज अभ्यागतांना प्रवेश नाही, राड्यानंतर येलो पासधारकांना प्रवेशास मज्जाव, इतर व्यक्तींना विशेष परवानगीचं पत्र देऊनच विधान भवनात प्रवेश। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं आज सूप वाजणार, तर आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील राड्यांसंदर्भात विधानसभा अध्यक्ष बोलणार। राज ठाकरे आज मीरा रोडच्या दौऱ्यावर, मराठीच्या मुद्द्यावरून काढलेल्या मोर्चानंतर राज ठाकरेंचा पहिलाच मीरा रोडचा दौरा, संध्याकाळी ते मीरा रोडमध्ये दाखल होणार। राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये येत असतील तर स्वागतच, आरोपाला आम्ही घाबरत नाही, राज ठाकरेंच्या दौऱ्यावर नरेंद्र मेहतांची प्रतिक्रिया। तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आग्रही, ठाकरे गटाकडे या संदर्भातली मागणी करणार असल्याची माहिती। तर या पदासाठी सतेज पाटलांचं नाव चर्चेत। तर ठाण्यात एकाच महिलेकडून अनेक बड्या सरकारी अधिकाऱ्यांविरोधात हनी ट्रॅपची चर्चा, बड्या अधिकाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा संशय, ब्लॅकमेलिंगमुळे एका अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याची माहिती। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरूच, मुख्यमंत्री फडणवीसांकडून आमदारांसोबत पूर्व विदर्भातील आढावा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं माहिती घेतली। विधानसभेत गोपीचंद पडळकर आणि तालिका अध्यक्षांमध्ये वाकयुद्ध, दादा भुसे आणि पडळकरांमध्ये शाब्दिक चकमक, पडळकरांकडून स्वतःची लक्षवेधी रद्द करण्याची मागणी। प्रवीण गायकवाडांच्या तोंडाला काळं फासणाऱ्या दीपक काटेसह एकाला जामीन मंजूर, अक्कलकोट न्यायालयाचा दिलासा, तर 20,000च्या जात मुचलक्यासह अटी आणि शर्थींसह जात या ठिकाणी जामीन मंजूर। मराठा समाजाच्या वतीने अक्कलकोट बंदची हाक, प्रवीण गायकवाडांविरोधात हल्ल्याच्या निषेधार्थ दुपारी 2 पर्यंत हा बंद असणार, बंदमध्ये जन्मेजय राजे भोसले देखील सहभागी। आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर मुंडेंवर गुन्हा दाखल, पतीच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी विषप्राशन केल्यानं बीड पोलिसात गुन्हा दाखल करण्यापेक्षा एन्काउंटरच करा, ज्ञानेश्वरी मुंडे संतप्त। नाशिक कुंभमेळ्याच्या पूर्वी शिर्डी विमानतळाची कामं पूर्ण करा, विधान भवनातील आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, कुंभमेळ्याच्या दृष्टीनं शिर्डी विमानतळ महत्त्वाचं। महिलांना रूढी आणि परंपरेच्या जाळातनं बाहेर काढावं, महिलांना मोकळं रान, सरसंघचालक मोहन भागवतांचं आवाहन। पंतप्रधान मोदी पक्षाचा चेहरा नसतील तर भाजप 150 जागाही जिंकणार नाही, गरज मोदींना नाही तर गरज भाजपला आहे, भाजप खासदार निशिकांत दुबेचं वक्तव्य। बंगळुरूतील चेंगराचेंगरीसाठी आरसीबी आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशन जबाबदार, कर्नाटक सरकारचा अहवाल, पूर्व परवानगीशिवाय रॅलीचं एकतर्फी आयोजन केल्याचाही ठपका।
अमेरिकेकडून टीआरएफ आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटना घोषित, तर पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या टीआरएफवर बंदी. भारताकडून या निर्णयाचं स्वागत.